हॅलो. जाधवर साहेब ना? हा बोला की. बोला साहेब. मी जयवंतराव जगताप बोलतो साहेब. हा बोला बोला. आहे की नंबर. हो. अहो ते पोटेगाव बंधाऱ्याचं वर्क ऑर्डरची काय काय प्रॉब्लेम काय साहेब? ते वर्क ऑर्डर आज 4 महिने झाले ते दिली काय नाही. आपल्याला सर बुधवारी मिळालंय ते हां. कल्लं मिळालं. मग ते पास ऑन करून मी गुरुवारी साहेबांना बोललो होतो खाली द्या. 2-3 दिवस सुट्टी आल्या मध्ये. उद्या डिपॉझिट नाही वगैरे ऐका ना, त्याला भरून बोला की. शासनाचा निधी आहे, सगळ्या गोष्टी हा आहेत. हा. हो, आज हो. आता तुम्हाला सांगतो मी फोन केलाय 15 एप्रिल तारीख आहे. काय? बरं. आता बुधवारपर्यंत म्हणजे उद्या परवापर्यंत तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस 20 तारखेला. म्हणजे हा. जवळजवळ आता राहिला पावसाळ्याचा 1 महिना 10 दिवस. तर आता एवढं मोठं काम जर जूनमध्ये जर चांगल्यापैकी पाऊस झाला काय हा. तर त्या ठेकेदारांनी काम केव्हा करायचं जाधवर साहेब? आणि पुढच्या वर्षी आमचा पाण्याचा प्रॉब्लेम उन्हाळ्याचा सुटणार नाही ना तिकडल्या 7 गावातला. नाही काम करून घेऊ ना साहेब आपण. कसं की करून घेता? आपल्या जून जुलै मध्ये कुठे आपल्याकडे पाऊस नाही आहे? नाही अहो निसर्गाचं जाधवर साहेब नाही, तुम्ही ते मानत आहे आहे ते का? खरं आहे ते. नाही, हे नाही, नाही, आहे खरं ते. आपल्या बोलण्यापुरतं ठीक आहे. जर आलात हा, तर हा. तुम्ही त्यावेळेस काय म्हणणार? आता मला वाटलं येणार नाही पण आला. काय? पण ह्याच्यामध्ये गंमत काय- कशी की जर हा. लोक आणि तेवढ्या जर फास्ट तुम्ही हे काम करून घेतलं तर पुन्हा मग ते मागचं हा. पाडे बावन असं होईल. काम नाही, निकृष्ट दर्जाचं होईल, चांगलं होणार नाही, नाही. नाही, व्यवस्थित करून घेऊ ते. मी एक 4 दिवसात तुमचं वर्क ऑर्डर हे करतो. माझ्यापर्यंत ते आलंच नव्हतं अजून. आज आज आलेलं असेल ना ते. बघा मी तुमच्या ते कार्यकारी अभियंत्यांना फोन करणारे मंत्र्या मी सगळी 7 गावातले माणसं तुम्हाला सांगतो डायरेक्ट सोलापूरला तुमच्या ऑफिस पुढे येऊन बसणार. हे लक्षात घ्या. बघा ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे जाधवर साहेब. काय आहे ते, आणि आहे ते. तुमच्या त्या खांडेकर साहेबांवरती. हो, अहो हो, तुम्ही हो. आधीच तर शेतकरी मरायला लागलाय राव. गुराढोरांना पाणी प्यायला नाही, बोरला पाणी नाही. तुम्हा लोकांना गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी आहेत, पगारी आहेत, बंगले काहीतरी आहेत, पोस्टावर गाड्या आहेत. वाटतं का आम्ही अडवलंय म्हणून वाटतंय का ते तसं? हा? अडवलं म्हणून असं वाटतंय का तुम्हाला? आमच्याकडून आलंच नाही साहेब. किंवा मध्ये होतं. मग आता मला तुम्ही सांगा आता जर काय अडचण नाही. हा, नाही देतो की 2 दिवसात तुम्हाला हे करायला लावतो मी. राजकीय काय Deposit- गुन्ह्याची हा. तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये नाही, नाही, श्रेयवाद आहे. नाही, 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 काही सुद्धा नाही. तुम्ही तसं किती नाही. तारखेला नक्की देणार? एक 4 दिवसात तुम्हाला हे करतो. या आठवड्यात. मला बुधवारची म्हणताय, 4 दिवसात म्हणताय, 1 आठवड्यात नाही, म्हणताय, म्हणजे काय नाही, नाही. तसं- तुम्ही नाही, जबाबदारीने अधिकारी आहात. मला तर जबाबदारीने तुम्ही फिक्स सांगा का deposit- वर्क ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला एवढा उशीर का लागतो? माझ्यापर्यंत आलंच नाही अजून ते. आ? माझ्यापर्यंत आलेलंच नाही. मी कुठे 2 फाईल दिवसात कुठे करतो. मला सांगा. मी त्या ठेकेदार खांडेकर साहेबांकडे. मी खांडेकर साहेबांना लगेच बोलतो. तुमच्याकडे बोला की की, पाठवायला बोला. होतो. ठेकेदार तुमच्या हो, दारात लगेच, 2-2 दिवस झालं बसतोय. मी ठेकेदाराला नाही. शिव्या घालतोय. हा, हा. नाही, नाही. मी सकाळी आलतो फोन. मी आज सोलापूरमध्ये सांगितलं त्यांना. सकाळी येतोय माझ्याकडे, सकाळी या. तुमची पार्टीला होता. सकाळी मला बोललो 2 दिवस नका 2 दिवसात द्या. तुम्ही आठवड्याची नाही हे करू नका. 2 दिवसात बरं, कंप्लीट ठीक करा. आहे, ठीक हो आहे, ठीक हो. आहे. हॅलो. खांडेकर साहेब ना? हो, बोलतोय. जयवंतराव जगताप बोलतो, माजी आमदार करमाळा. हा सर, नमस्कार. 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 अहो साहेब माझ्या पोटेगाव बंधाऱ्याच्या मतदारसंघातील सीमेवरचा पोटेगाव बंधारा आहे. हा सर. हा. त्याला मला वाटतं निधी पडला या खूप दिवस झालं. त्याचं ते सगळं वर्क ऑर्डर वगैरे साठी ते थांबले. त्याचं सगळं इस्टिमेट वगैरे झाले. मला वाटतं टेंडर बी निघलं, ते पास झालं, पण त्याचं आणि वर्क ऑर्डर देत नाहीये. मी आता त्या ह्यांच्याशी बोलून घेतलं जाधवर साहेबांशी. तर त्यांनी आपलं नाव सांगितलं की खांडेकर साहेबांकडूनच मला फाईल आलेली नाहीये. बरोबर, बघतो मी. आज असेल तर लगेच पाठवतो. आता साहेब ऐकून घ्या. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आज आता 15 तारीख आहे. आता या तुमच्या सगळ्या प्रोसिजरला 20 तारीख लागतील. आता राहिला 1 महिना 20 दिवसात. 1 महिना 20 दिवसात एवढं मोठं काम कसं होणार? म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा आमचा शेतकरी पाण्या वाचून वंचितच राहणार ना. पुन्हा पाऊस आला सीमेला, नदी भरली, ठेकेदार हात वर करणार. मी काय करू? आता पाणी आलंय, मला ह्यात करता येणार नाही. आणि आता वडून ताडून काम करायचं म्हणलं तर ते निकृष्ट दर्जाचं होणार.
हे असं जर होत असेल तर मग हे चुकीचं आहे. नाहीतर मी माझी इथली सगळी लोक येऊन मी तुमच्या ऑफिस पाशी बसणार आहे. हे असं नाही पाहिजे. चार्ज करून देतो माझ्याकडे. ते सीए ऑफिसला गेलं होतं, मंजुरीला पण पाठवलं होतं. आलंय आपल्याकडं पुण्यावर तर मी संबंधित करून 2-3 दिवस सुट्ट्यामुळे राहिला असेल ते. बरं का, संबंधित ठेकेदारांनी फाईल पुण्याहून आपल्या ऑफिसला आणली. तिला कंप्लीट हो. 15 दिवस झाले साहेब. आणि अशी दीर्घ आज तुम्हाला माहिती आहे का साहेब, इथं पाणी प्यायला पक्ष्याला सुद्धा नाही, प्राणी माणसं सगळ्या त्या बंधाऱ्यात हे झाल्यामुळं पर्क्युलेशनच झालं नाही, पाणीच शिल्लक राहत नाहीये तिथं. ह्या वर्षी तेच आमच्याकडे पण तेच झालं. रोटेशन बिटेशन चालू असल्यामुळे जरा बिझी झालं. अहो साहेब, तुमच्या सगळ्या बाकीचं पण इथं तुम्ही जर ग्राउंड लेवलला येऊन पाहिलं. करून देतो. आज आता मी लगेच फाईल मागवून लगेच पाठवून देतो. आता मी बोललो तुम्ही आजच्या आज फाईल कसल्याही परिस्थितीत पाठवा आणि मी बुधवारी त्यांच्याकडनं घेऊन त्या ठेकेदाराला सुरुवात करायला लावतो. हो सर, हो. आणि आपणही या नारळ फोडायला आणि लोकांना आश्वासित करा. आम्ही निमंत्रित करतो करमाळा तालुक्याच्या वतीने. येस सर, येस सर. ओके. लगेच पाठवतो. हो.